आपण स्टार्ट केलं होतं ह्यूमन नर्वस सिस्टम. ओके, इन शॉर्ट बघू आपण ह्यूमन नर्वस सिस्टम काय काय असतं. तर ह्यूमन नर्वस सिस्टीम मध्ये आपण 3 कॅटेगरी केल्या होत्या. म्हणजे 3 कॅटेगरी मध्ये आपण नर्वस सिस्टीम बघतो. सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि एएनएस, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काल डिस्कशन झालं आपलं. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय असतो, ब्रेन असतो आणि ब्रेन आपल्या बॉडीमध्ये काय निघतो, एक स्पायनल कॉर्ड निघतो. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे 2 महत्वाचे काय असतात, पार्ट असतात सेंट्रल नर्वस सिस्टमचे. ब्रेनला एक बाहेरून एक कोटिंग असतं किंवा एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, त्याला आपण क्रॅनियम म्हणतो किंवा त्याला आपण कवटी किंवा स्कल म्हणतो, काही म्हणतो. आणि ह्या स्पायनल कॉर्डला आपल्या पाठीमध्ये काय असतं, एक व्हर्टिबल कॉलम असतो, त्याला आपण पाठीचा काय म्हणतो. तर व्हर्टिबल कॉलम मध्ये हा स्पायनल कॉर्ड असतो. तर दोघांनाही चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन आहे. आणि का आहे, तर तो आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. सेंट्रल म्हणजे जसं कॉम्प्युटरचा सीपीयू असतो, सीपीयू मध्ये जे मदरबोर्ड असतो त्याला जसं म्हणतो आपण, तशा प्रकारचं हे कन्सेप्ट आहे की आपल्या बॉडीचं कंट्रोलिंग सेंटर हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे. नंतर आपण म्हटलं की ह्या ब्रेनला काही लेयर्स आहेत, त्याला मेनिंग्स म्हटलं आपण. ड्युरा मॅटर बघितलं होतं आपण, ड्युरा मॅटर, आयक्नॉइड आणि पाय मॅटर. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याकडे 3 मॅटर असतात. मॅटर म्हणजे काय, तर ऍक्च्युली ते लेयर्स असतात. लेयर 1, लेयर 2, लेयर 3. हा बाहेरचा लेयर, हा मधला लेयर आणि हा इनर लेयर. याच्यामध्ये ऍक्च्युली ब्रेन स्टार्ट होतो. म्हणजे ब्रेनच्या फर्स्ट लेयरला पाय मॅटर म्हणतात, सेकंडला अरेक्नॉइड म्हणतात, थर्डला ड्युरा मॅटर म्हणतात. ड्युरा मॅटरच्या बाहेर काय असतो, तर ह्या पोर्शन आपलं स्कल असतो, म्हणजे बोन असतो. हा बोन असतो, बोनला चिटकून बसतो ड्युरा आणि ब्रेनला चिटकून बसतो पाय, आणि त्याच्यामधला हा अरेक्नॉइड असतो. ओके, ड्युरामध्ये एवढं क्वेश्चन येत नाहीत किंवा एक जनरल एक टफ लेयर असतो थोडासा. त्यात काही कनेक्शन्स वगैरे जास्त नसतात आणि बस प्रोटेक्शनचं काम करतो. जास्त त्याच्यामध्ये काही एवढं बोलण्यासारखं नाहीये. महत्वाचा प्रश्न काय आहे की याच्यामध्ये हा जो ड्युरा मॅटर असतो आणि हा अरेक्नॉइड असतो, याच्यामध्ये एक लिक्विड फिल झालेलं असतं, भरलेलं असतं. त्याचं नाव आहे सेरस. याच्यामध्ये कोणतं फ्लुइड असतं, सेरस फ्लुइड. कोणामध्ये, ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मध्ये. अरेक्नॉइड हा त्याच्या खालचा लेयर असतो आणि याच्यामध्ये हा जो असतो, याच्यामध्ये जास्त व्हॉस्क्युलर टिश्यू नसतात. नॉन व्हॉस्क्युलर जे म्हणतो आपण त्याला लेयर आहे. म्हणजे जास्त हे बघा, याच्यात थोडंसं व्हॉस्क्युलर लेयर असतो, पण तुमच्या बुकमध्ये नाहीये. तर आपण तुमच्या बुक प्रमाणे म्हणू की नॉन व्हॉस्क्युलर असतो. आणि कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्याच्यामध्ये. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे एकमेकाला कनेक्ट करणाऱ्या ज्या लेयर्स असतात त्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो आपण. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की हा जो असतो, याच्यामध्ये आणि पाय मॅटर मध्ये एक महत्वाचा फ्लुइड असतो, त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. हे बघा, हा पाय मॅटर म्हणजे हा पाय मॅटर आणि अरेक्नॉइड यांच्यामध्ये काय असतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेला असतो, CSF. हा भरपूर महत्वाचा आहे आणि नीटला क्वेश्चन आलेला आहे. तर नीटला क्वेश्चन असा आला होता की लेयर्स सांगा, म्हणजे त्यांचं हे लावा, काय म्हणतात त्याला, ऑर्डर लावा. तर ड्युरा मॅटर बाहेर, अरेक्नॉइड मध्ये आणि पाय मॅटर त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं. आणि तुम्हाला लिक्विडचं ही एक मला वाटतं मागे क्वेश्चन आलेला आहे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे असतो, कारण तो महत्वाचा आहे. तर लक्षात ठेवायचं, ड्युरा पाय मॅटर हा मधला आणि हा अरेक्नॉइड यांच्यामध्ये काय असतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं काय असतं, कनेक्शन असतं. पाय मॅटर हा खालचा लेयर असतो, डेलिकेटेड लेयर असतो, ब्रेनशी कनेक्टेड असतो. ब्रेनला कनेक्टेड पोर्शनला ऑक्सिजन सप्लाय वगैरे चांगला लागतो, म्हणून तिथं हायली व्हॉस्क्युलर मेंबर असतं, म्हणजे आपले ब्लड व्हेसल्स वगैरे सर्व आलेले असतात. आणि हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सर्वात कॉन्टॅक्ट मधला लेयर असतो, म्हणजे तिथून ऍक्च्युली ब्रेन स्टार्ट होतो. ओके, तर 3 लेयर डोक्यात बसून घ्या, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड, पाय मॅटर. पाय मॅटर का महत्वाचा आहे, कारण तो डायरेक्टली ब्रेनशी कनेक्टेड आहे. त्याच्यामध्ये कनेक्शन्स आपल्या ब्लडचे आलेले असतात. ड्युरा मॅटर जनरली हा कवटी कनेक्शन दाखवतो. आणि अरेक्नॉइड का महत्वाचं, तर अरेक्नॉइड आणि पाय मॅटर मध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. अरेक्नॉइड पाय मॅटर मध्ये महत्वाचं फ्लुइड फिरतं, म्हणून अरेक्नॉइड महत्वाचं आहे. तर अशा प्रकारचे 3 अशा प्रकारचे आपल्याकडे लेयर्स असतात. किंवा याचं आणि कधी कधी काय होतं, मेनिंगिटिस म्हणून एक डिसीज असतो. डिसीज म्हणजे काय की हे लेयर्स असतात, यांना इन्फेक्शन होतं, तर त्याला आपण मेनिंगिटिस अशा प्रकारे म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, ह्यांचा जर डिसीज झाला, तुम्हाला मेनिंगिटिस झाला म्हणजे काय झालं, तर तुम्हाला तुमचं हे जे लेयर्स असतात त्यांना इन्फेक्शन होतं. ओके, तर एवढं इम्पॉर्टंट आहे इथे. आपण काल CSF बघितलं होतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचंच आहे. आवाज येतो ना माझा? सर येतोय. ओके, हे बघा, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, फ्लुइड म्हणजे फ्लुइड असतं, लिक्विड असतं. सेरेब्रो म्हणजे सेरेब्रम, सेरेब्रम म्हणजे आपला मेन ब्रेन असतो, आणि स्पायनल म्हणजे स्पायनल कॉर्ड.
म्हणजे असं लिक्विड, असं एक फ्लुइड आहे की ते सेरेब्रम म्हणजे ब्रेन मध्ये फिरतं आणि स्पायनल कॉर्ड मध्ये फिरतं. अशा फ्लुइडला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. ओके. बॉडीतलं सेरेब्रम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधल्या फिरणाऱ्या लिक्विडला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. कोणासारखं असतं तर कालच सांगितलं लिम्फॅटिक सिस्टीम सारखं असतं. काल तुम्हाला डायग्राम दाखवली होती की हर्ट होतं, त्यापासून आर्टरी व्हेन निघल्या होत्या. हे सर्क्युलर सिस्टीम. पुन्हा आपल्या बॉडीमध्ये एक नवीन सिस्टीम असतं, त्याचं नाव असतं स्प्लीन सिस्टीम किंवा लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे ती ह्या ब्लडपेक्षा वेगळी असते. तुमच्या बॉडीमध्ये हर्ट, त्या लिम्फॅटिक सिस्टीमला हर्ट नसते. त्या लिम्फॅटिक सिस्टीमला काय असतात, तुमची अशी बॉडी असेल तर तुमच्या बॉडीमध्ये काय असतात, फक्त नोड्स असतात. इथे तुमच्या काखेमध्ये किंवा चला दाखवतो एकदा. काल दाखवलं होतं मी तुम्हाला ब्लड आणि ते. पुन्हा बघू. हे बघा तुमची जी सिस्टीम असते सर्क्युलर सिस्टीम म्हणजे तुमची ब्रेन. ब्लड सर्क्युलर सिस्टीम तुम्हाला अशी दिसते. जे चॅप्टर आपलं मागचं आहे म्हणजे याच्या एक्झॅक्ट आपलं जे चॅप्टर मी स्किप केलंय कारण तुम्ही म्हटलं मार्चच्या दृष्टीने कोणतं चॅप्टर महत्वाचं होतं आपलं हे, म्हणून आपण मागचं चॅप्टर स्किप केलं. ऑलरेडी तुमचं झालेलं येते. तर तुम्हाला दिसतंय की तुमच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे ब्लडचा सप्लाय होतो. एकदम चांगली डायग्राम आहे. काल डायग्राम दिसली नव्हती वाटतं, मला वाटतं इंटरनेट कनेक्शन होतं म्हणून दिसली. बघा हा हर्ट आहे. हा रेड कलरचे जे लाइनिंग चालले आहेत, हा तुमचा आर्टेरिया आहे. तुमच्या टो पर्यंत बघा रेड कलर आलेला आहे, ब्रेन पर्यंत आलेला आहे, तुमच्या थंब पर्यंतही आलेला आहे. ब्ल्यू कलरही आलेला आहे, म्हणजे ही व्हेन आहे, ही तुमच्या बॉडीमध्ये ब्लड घेऊन जाते आहे. तर याला आणि किडनी असेल किंवा तुमचं लिव्हर असेल किंवा तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल किंवा तुमचे जॉईंट्स असतील किंवा तुमचं मसल्स असेल, सर्वांना आर्टेरीजचा आणि व्हेनचा सप्लाय आहे. आणि हर्ट त्यातनं ब्लड पाठवतोय ना रिसिव्ह करतोय. ही तुमची सर्क्युलर सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम ही वेगळी सिस्टीम आहे. तेही ऑलरेडी आपण बाय डिफॉल्ट असं झालंय की जे आपण चॅप्टर 11 ला वॅटेज दिले होते ते चॅप्टर तुम्हाला 12 ला टाकले गेले. बरोबर ना जांभरे? हो. जे चॅप्टर आपण 11 ला चांगले घेतले तेच चॅप्टर तुम्हाला पुन्हा इथे रिपीट झालेत. तर आपल्या बॉडीमध्ये हे बघा ब्लड, आता बघा हा मुलगा आहे, नाही का? तर यामुळे तुम्हाला हा जो दिसतोय तो जस्ट दिसतोय, तो तो दाखवण्यासाठी मागे आहे, तर कनेक्शन कोणाशी नाहीये. ग्रीन कलरच्या ज्या तुमच्या बॉडीमध्ये पुढे लाईन आहेत याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. म्हणजे बॉडीमध्ये आर्टरी व्हेनचं जसं तर एक जाळं असतं त्याला लिम्फॅटिक नोड्स म्हणतात. लिम्फॅटिक नोड्स म्हणजे बघा इथे जांघेमध्ये बघा छोटे छोटे गाठी दिसते तुम्हाला, मानेत दिसत आहेत, इथे काखेतही असतात. ठीक आहे, किंवा पायात थोडेसे असतात. पायात एवढे नसतात, काखेत जांघेत वगैरे असतात. हे जे नोड्स असतात हे नोड्स काय करतात, अशा प्रकारे त्यातनं एक लिक्विड जात असते. बघा आता इथे तुम्हाला इन्फेक्शन झालं, चला तुम्हाला इन्फेक्शन आहे ना इथे झालं, तुम्हाला एक जखम झाली आणि जखम होणं म्हणजे काय, तर तुमची बॉडी बाहेरच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस साठी ओपन होणं. जनरली व्हायरसेस एवढे नसतात, बॅक्टेरिया असतात. तर तुमच्या जखमेमध्ये बॅक्टेरिया जायला लागतात. ते बॅक्टेरिया काय करतात तिथे, मग बॅक्टेरिया ऍक्टिव्हिटी वाढवतात, तुमच्या बॉडीत एंटर करण्याचा प्रयत्न करतात. काही बॅक्टेरिया सक्सेसफुल होतात, ते पस तयार होतो, इन्फेक्शन चालू असतं, तुमची बॉडी ते फाईट करत असते. तुमच्या बॉडीतल्या ज्या WBC असतात त्या पूर्ण बॉडीतनं इथे बोलवल्या जातात, जमा केल्या जातात की इथे इन्फेक्शनला काढायचंय. मग WBC तुमच्या ब्लड मधनं जाण्यापेक्षा कुठनं जास्त जातात, तर ह्या लिम्फॅटिक सिस्टीम मधनं. ही लिम्फॅटिक सिस्टीम WBC ची बनलेली असते. म्हणजे एक असं लिक्विड असतं त्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये असतात. म्हणजे WBC काय करतात, लिम्फॅटिक सिस्टीम ब्लड मधनं इथे फाईट करतात. मग हे जे बॅक्टेरिया असतात, काही बॅक्टेरिया तुमच्या ब्लड मध्ये घुसून जातात आणि मग त्यांना ट्रॅप केलं जातं. त्या ब्लड मधनं न पाठवता एक वेगळी हे बघा तुमच्या हर्ट मधनं एक ब्लड सिस्टीम WBC आली, ब्लड घेऊन आली. इथे जखम आहे, त्या ब्लडचं काम काय आहे की त्या जखमला ज्या सेल्स आहेत, या सेल्स आहेत
या सेल्सची इंजुरी झालेली आहे आणि ही जी तुकडी हे बघा, तुमची जखम अशा प्रकारे, ही जखम आहे आणि याचा जो मधला पोर्शन आहे हा इंज्युअर झालेला आहे आणि हे जे मार्क करतोय ते ओपन आहे. ही पोर्शन ओपन आहे, म्हणजे इथे तुम्ही इथे आपल्याला डॅमेज झालेला आहे. तर ह्या ज्या रेड कलरच्या सेल्स आहेत, या रेड कलरच्या सेल, हे रेड कलरच्या सेल्स आहेत, यांना बॉडीला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करावं लागतं की तुम्ही लगेच मल्टिप्लाय करा. तिथे चांगल्या प्रकारे ब्लू कलरचा पोर्शन पॅचअप करा, तो हील करा, तिथे सेल डिव्हिजन वाढवा आणि ते पूर्ण जागा फिल करा. मग त्याला काय लागतं? न्यूट्रिशन लागतं. तुम्हाला इंजुरी झाली की डॉक्टर चांगला म्हणतात जेवण करा, हे करा. म्हणजे काय, तुम्हाला तुमचा ब्लड सप्लाय तिथे वाढवावा लागतो, न्यूट्रिशन पाठवावं लागतं. तर तुमचं ब्लड जनरली न्यूट्रिशन पाठवतं त्या सेलला, की तुम्ही ह्या सेलला काय सांगितलं जातं की तुम्ही चांगल्या प्रकारे रिकव्हर करा. आणि दुसरी गोष्ट आहे की बॅक्टेरिया त्या जखमेमधनं एंटर केलेत की मग त्यांना ब्लड मध्ये जाऊ जात नाही, कारण ब्लडचं कनेक्शन हे चांगल्या प्रकारे ब्रेन वगैरे सर्व ठिकाणी चांगलं कनेक्शन असतं. पुन्हा बॅक्टेरिया पुन्हा बॉडीभर पसरतो. त्यामुळे त्याला ट्रॅप करून ह्या ब्ल्यू सिस्टीम मध्ये टाकला. जे ब्ल्यू सिस्टीम आहे ना, याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. आणि जे नोड्स असतात इथे त्याला फिल्टर केला, ते फिल्टर आहे, याला फिल्टर म्हणतात. म्हणजे तुमच्या जांघेमध्ये छोट्या गाठी असतात, त्याला लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणतात. यामध्ये त्या बॅक्टेरियाला अडकवलं जातं आणि त्याला तिथे किल करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे इथून हे जे इन्फेक्शन आहे ते इथून वरती जायला नको, इथेच त्याला अडकवलं जातं. इथलं इन्फेक्शन इथे अडकवलं जातं. तुम्हाला हाताला लागलं तर तुम्हाला इथे इन्फेक्शन अडकवलं जातं, मानेला लागलं तर इथे. म्हणजे काय, लिम्फॅटिक सिस्टीम तुमचं इम्युन सिस्टीम म्हणून काम करतं. पॉईंट करतोय? हो सर. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाला चाळणीसारखं अडकवलं जातं की वरती जायचं नाही. आणि अडकवलं नाही फक्त, म्हणजे बॅक्टेरिया इथून इथे अडकत नाही, तर इथून इथे WBC याच्यावरती अटॅक करत राहतात. म्हणजे त्याला अडकवायचं आणि तिथे त्याच्यावरती पुन्हा अटॅक करायचा. तर WBCचा अटॅक तिथे चालू असतो. आणि म्हणून तुम्ही बघत असाल की तुम्हाला जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं किंवा काही झालं, तुम्हाला थंडी वाजते. वाजते ना थंडी? तर हो. तुमच्या अंगाला जेव्हा काटे येतात, तर लक्षात घ्यायचं, ज्याच्या अंगाला तुम्हाला जर काटे जाणवले, तुमच्या अंगाला एकदम टेम्परेचर येण्याच्या आधी अंगाला काटे जाणवतायत, म्हणजे हे जे नोड्स आहेत यांच्यामधनं जे WBCचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्यांचं जे ऍक्टिव्हिटी ते वाढलेली आहे आणि तुमची इम्युन सिस्टीम वीक पडते, त्या नोड्सना मॅनेज करू शकत नाहीये, तर तुमची बॉडी तिथे सरेंडर करते. तुम्हाला अंगाला काटे येणं, याचा अर्थ झाला आता काही वेळाने, 1-2 घंट्याने किंवा 1 दिवसाने टेम्परेचर येणार. थंडी वाजणं आणि काटे येणं हे कशाचं लक्षण आहे? की तुमची WBC कमी पडतायत आणि लिम्फॅटिक सिस्टीमची कॅपॅसिटी संपली आहे. ओके, आता ते पूर्ण बॉडीभर ते स्प्रेड होणार आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे, आणि तुम्ही आजारी पडणार. मग जेव्हा तुमच्या WBC हार म्हणतात, म्हणजे आता तुम्हाला थंडी वाजते, तुम्हाला अंगाला असे काटे आलेत, येतात ना अंगाला काटे, मग तुमच्या बॉडीकडे दुसरे, हे बा, पहिलं ऑप्शन असतं WBC जाणार आणि त्या बॅक्टेरिया तिथे अटॅक करणार. WBCचं अटॅक चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होत नाहीये, बॉडी मग काय करते, एक्स्ट्रा WBC तयार करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तुम्हाला थंडी वाजते. तरीही काही होत नाहीये, मग बॉडी सरेंडर कसं करते, की बॉडी काय करते, की मग टेम्परेचर वाढवते. आपल्या बॉडीचं टेम्परेचर स्वतःच वाढवायला लागते. म्हणजे बॉडीला काय वाटतं, की एन्झायमॅटिक ऍक्शन चांगली होईल, WBC चांगला ऍक्टिव्ह राहतील आणि आपण चांगला अटॅक करू शकू, म्हणून आपली बॉडी स्वतः टेम्परेचर वाढवून घेते. मग आपण म्हणतो आपल्याला ताप आलाय. मग या ताप येणं म्हणजे काय असणं, की आपली बॉडी फायटिंग करते आहे आणि तुमचं इंटेन्शन असं असलं पाहिजे, तिला आराम द्या, हे तुम्ही असं केलं पाहिजे, कारण ती आजारी असते. तर कळालं असेल की ब्लड हा टोटली वेगळा कन्सेप्ट आहे. लिम्फॅटिक सिस्टीम हे इम्युन सिस्टीमचा टाईप आहे आणि हा जो पार्ट दिसतो आहे, तर लिम्फॅटिक सिस्टीमचा सर्वात मोठा पार्ट असतो स्प्लीन. म्हणजे जसं सर्क्युलर सिस्टीम मध्ये हार्ट असतो, तसं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये स्प्लीन असतो. आणि हा स्प्लीन जो असतो, हा सर्वात मोठं वेसल असतं. म्हणजे जसे हे छोटे छोटे नोड्स असतात ना, या सर्व नोड मधला सर्वात मोठा नोड हा स्प्लीन असतो. आणि या स्प्लीनला जर तुमच्या एकदम सूज आली, तर समजायचं की तुम्ही एकदमच आजारी पडलात. तुम्ही जर जुने डॉक्टर बघाल, मी मागच्या वर्षी सांगितलं मला जे शिकवलं असेल तेव्हा, की जुने डॉक्टर आहेत, नवीन नाही. तर नवीन डॉक्टर असं कधी चेकच करत नाही, त्यांना ते ऍक्च्युली माहित नाही शिकवलं तर काय, कसं काय शिकवतात. जुने डॉक्टर बघा, एकदम म्हातारे, ते काय करतात माहितीये, तुमच्या पोटाला दाबून बघतात. तुम्ही ताप आला ना, की ते डाव्या साईडला दाबतात. थोडंसं ओल्ड डॉक्टरकडे जा तुम्ही, तिथे दाबतात बघा डाव्या साईडला, तुम्हाला ताप वगैरे आला की. ते ह्या स्प्लीनची साईज चेक करतात.
त्यांना असं वाटलं की साईज स्प्लीनची वाढली आहे. साईज केव्हा वाढते कोणत्याही गोष्टीची आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा तो काम करत नाही. हे बघा, आपल्या बॉडीचा एक प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्याला काही मिळत नाही, तो काम करत नाही, तेव्हा तो साईज वाढवतो. जसं तुमच्या आता मानेमध्ये बघा, तुमचा मानेचा साईज वाढतं किंवा जेव्हा तुम्हाला आयोडीन मिळत नाही. मग थायरॉइड ग्लँड चांगलं काम करत नाही, तेव्हा ती साईज वाढवते. आपला हार्टही सुद्धा साईज वाढवतो. माहिती का? जसं पुढे जाऊ तसं सांगणार मी तुम्हाला. मी ज्या गोष्टीला आपल्या बॉडीमध्ये चांगलं न्यूट्रिशन देणार आहे, तिची साईज वाढवण्याचा प्रयत्न करते. मग स्प्लीनही काय करते, ओव्हरबर्डन होते. तुम्हाला ताप आलेला असतो, तिची साईज वाढलेली असते. तिच्यावरती प्रेशर असतो WBC ला मेंटेन करण्याचा. त्याच्यामुळे ती सुजलेली असते, तर समजून जातो, की काही चेक करण्याची गरज नाही. रक्तलघवी तुम्हाला इन्फेक्शन झालाय आणि तुम्ही टॅबलेट्स घेतल्या पाहिजे, अँटिबायोटिक्स तुम्हाला दिल्या पाहिजेत. असं डायरेक्टली डॉक्टर ह्या साईजवरून डिसिजन घेऊ शकतो. तर हे झालं तुमचं लिम्फॅटिक सिस्टीम. आता मला प्रश्न पडलाय, की आपण इथे कुठून आलो? मी तेच विसरून गेलोय आता. हां, ठीक आहे. तर आपल्याला बघायचं होतं लिम्फॅटिक लाइक फेसस, म्हणजे हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं, हे लिम्फ सारखं एक लिक्विड असतं, जे बॉडीमध्ये फिरतं आणि हे कॉर्टोइड फ्लेक्सिस जो असतो आपला ब्रेनचा रिजन, तिथून ते तयार होत असतं. कालही तुम्हाला दाखवलं होतं ना रे राज? सर. बघ, कोराइड फ्लेक्सिस हा मेंदू मधला एक एरिया असतो. हे बघा, तुम्हाला कालच दाखवलं होतं. हे बघा, ही डायग्रामच दाखवली होती. हे बघा, हा जो रिजन असतो बघा, हा दिसतोय का? थोडस असं त्याला असे बघा, असे हे तसे कर्वेचर आहेत थोडेसे त्या बॉडीला. बघा बघा इथे, याला कोराइड फ्लेक्सस म्हणतात. हा रिजन आणि हा रिजन. किंवा ही डायग्राम बघा, तुम्हाला अजून क्लिअर होईल. हे बघा, हा दिसतोय का कोराइडस? दिसलेत मी जे मार्क केलेत ते? याला कोराइड फ्लेक्सस म्हणतात. हे जे असतात, इथे एक लिक्विड तयार केलं जातं, त्याचं नाव असतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. म्हणजे हा जो रिजन असतो, यामधनं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड होतो आणि तो पूर्ण हे जे गॅप्स ब्रेनमध्ये बघा, हे जे गॅप्स दिसतात तुम्हाला, याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. ब्रेनला जे छोटे छोटे खड्डे असतात बॉटमने, त्याला जागा म्हणतो, पोकळ्यातला व्हेंट्रिकल म्हणतो. मग इथून हे फ्लुइड तयार होतं आणि हे फ्लुइड पूर्ण ब्रेनच्या इनर साइडनं, पूर्ण आउटर साइडने, मेडो ऑब्लांगटा, पूर्ण स्पायनल कॉर्ड, पुन्हा असं पूर्ण फिरत असतं. टोटल एक सर्कल मारत असतं पूर्ण ब्रेन मधनं. ठीक आहे. तर आणि कुठे असतं माहिती आहे तुम्हाला? हे मी आता सांगितलं, आर्कनॉइड आणि पाय मॅटरच्या मध्ये हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. कुठे तयार होतं हे? कोराइड फ्लेक्सस हे जे असतात, आपले एरिया असतो ब्रेनचा, तिथे तयार होत असतं. डाऊट आहे कोणाला? कोराइड फ्लेक्सस काय कुठे जागा आहे? तर ब्रेनच्या मिडल साइडला. हा सर. चलो, तर कोराइड फ्लेक्सस असतं, पाय मॅटर प्रेझेंट. आता याच्यामध्ये हा तयार होत असतो. आता याच्यामध्ये हा जो आहे, सब्रॅकॉइड स्पेस असतं इन व्हेंट्रिकल ऑफ द ब्रेन विदिन द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. आता बघा, स्पायनल कॉर्डला ही एक सेंट्रल कॅनल असतं. म्हणजे आता स्पायनल कॉर्डचं सेंट्रल कॅनल बघून घ्या. हे बघा, आपला स्पायनल कॉर्ड असतो, हे चांगलं दिसेल तुम्हाला. आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये अशा प्रकारे एक मध्ये ओपनिंग असतं बघा, छोटस. याला त्याचं सेंट्रल कॅनल म्हणतात. आणि हे माहिती आहे तुम्हाला, हे काय आहे? तर आपल्या हातात गेलेले नर्व्स आहेत. नर्व्स म्हणजे बंडल ऑफ न्यूरॉन, आणि त्यातनं सिग्नल येतो जातोय. आणि सेंटरला एक ओपनिंग असतं, त्याला सेंट्रल कॅनल म्हणतात. आणि त्या सेंट्रल कॅनल मधला हा फ्लुइड वरती खालती काय करत असतो? मूव्ह करत असतो. ठीक आहे. म्हणजे स्पायनल कॉर्डच्या मध्ये एक फ्लुइड असतो सेंट्रली, आणि त्या सेंट्रली भरलेल्या फ्लुइडला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो. आणि फ्लुइडचं कनेक्शन ब्रेनशी असतं.
एवढं समजलं ना कुठे काय प्रॉब्लेम आहे तर सेंट्रल कॅनल. हो सर समजलं. बस समजलं असेल. हे अशा प्रकारे बघा आपला स्पायनल कॉर्ड असतो. आणि मी जेव्हा स्पायनल कॉर्ड म्हणतो तेव्हा लक्षात ठेवायचं, हे आपले आहेत बोन्स, हा आहे आपला व्हर्टिबल कॉलम. व्हर्टिबल कॉलमच्या एक्झॅक्ट मध्ये हा याला व्हर्टिब्री म्हणतात. हे त्याची डिस्क आहे. हे बघा व्हर्टिब्रीची जी बॉडी आहे याला मेन बॉडी म्हणतात. या मेन बॉडीच्या मध्ये ही जी असतं रेड कलरचं याला व्हर्टिबल डिस्क म्हणतात. मी भरपूर ऐकलं असेल की डिस्क स्लिप होते आहे, डिस्क खराब झाली आहे, डिस्क खराब झाली आहे. तर ते डिस्क म्हणजे काय असते, दोन व्हर्टिब्री मध्ये एक स्पेस असते, तिच्यामध्ये ते डिस्क असते. हे बघा अशा प्रकारे दिसते ती चांगल्या प्रकारे. आणि मोस्टली लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की डिस्क खराब होते. हे एकदम तुम्हाला डायग्राम चांगली समजेल. बघा हा आपला व्हर्टिब्री आहे, मंडा आहे, त्याची बॅक साईडची मोठी बाजू आहे, त्याला बॉडी म्हणतात. त्या बॉडीच्या मध्ये अशी जागा असते, त्यातनं हा स्पायनल कॉर्ड ब्रेन कडनं खाली येतो. त्याचं हे सेंट्रल कॅनल आहे, त्याचं ग्रे मॅटर मध्ये आहे, व्हाईट मॅटर बाहेर आहे, त्यातनं हे नर्व्स निघालेले आहेत हातापायामध्ये, आणि तो स्पायनल कॉर्ड खाली गेला आहे. त्याच्या खालचा हा व्हर्टिब्री पुन्हा दुसरा व्हर्टिब्री इथे बसणार आहे. अशा प्रकारचा हा आपला पाठीचा मणका असतो किंवा व्हर्टिबल कॉलम असतो. आणि त्याच्या मिडल मध्ये इथे आपलं एक ओपनिंग असतं, त्यातनं ते लिक्विड खालीवरती होत असतं. चलो, तर तुम्हाला कळालं असेल की स्पायनल कॉर्ड कशा प्रकारे आपल्या बॉडीत बसलेला असतो. आता नेक्स्ट आहे की तुम्हाला अजून एक राहिलं व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, सब्रॅक्रॉइड स्पेस. आता हे सब्रॅक्रॉइड स्पेस आपण बघू. तर तुम्हाला चांगले डायग्राम बघतोय मी. हे बघा सब्रॅक्रॉइड स्पेस म्हणजे काय, तर आधी सांगितलं मी तुम्हाला की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा जो असतो हा अरेक्नॉइड आणि पायामध्ये मूव्ह होत असतो. तर हा तुमचा बोन आहे बघा, स्कल नाव दिसतंय ते स्कल आहे. हा जो आहे हा टफ लेअर आहे, त्याला ड्युरामॅटर म्हणतात. त्याच्या खाली मी सांगितलं की त्याच्या खाली अरेक्नॉइड एक असतो मॅटर. त्या अरेक्नॉइड आणि हा खालचा पाय मॅटर आहे. ठीक आहे, आणि हा आपला ब्रेन आहे. थोडस समजण्याची डायग्राम, ऍक्च्युअल डायग्राम नाहीये. तर हा तुमचा ब्रेन आहे, हा तुमचं डोक्याची कवटी आहे, हा ड्युरा मॅटर आहे, हा अरेक्नॉइड आहे, पाय मॅटर आहे. या ह्या अरेक्नॉइड पाय मॅटर मध्ये जी स्पेस असते तिला हे सुब्रॅक्नॉइड स्पेस म्हणतात. आणि त्यामधनं हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मूव्ह करत असतो. म्हणजे यातनं तो अशा प्रकारे मूव्ह करतो CSF. आणि तुम्हाला तो कसा दिसतो मग, तर तो हे बघा इथे अशा प्रकारे फिल झालेला दिसतो. तो कुठे आहे इथे, आता इथे हे बघा, हे बघा हा इथे दिसतोय. दिसतंय का हे? हो सर. हे जे मी रेड कलर मध्ये मार्क करतोय, तर ह्या स्पेस मधनं तुमचा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड फिरत असतो. तर चला, मला इथे काही प्रश्न आहे का, विचारा, काही डाऊट आहे का? हॅलो. हा सर. चला, डाऊट नसेल तर पुढे जाऊ. चला नेक्स्ट. मग आपण काय काय बघितलं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा लिम्फॅटिक सिस्टीम सारखा असतो, म्हणजे थोडासा लाईक असतो, तसं नसतो तो. प्लेक्सिस हा जो ब्रेनचा बेसल पोर्शन असतो तिथे स्टार्ट होतो. तिथे तो एक सेल्युलर फ्लुइड म्हणून होतो, म्हणजे सेल्स मधनं काही सेल्स असतात, त्या सेल्स मधून बाहेर टाकला जातो. आणि तो सुब्रॅक्रॉइड स्पेस मधनं पूर्ण ब्रेन मध्ये किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये फिरत असतो. तर अशा प्रकारचा हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो.
आता cerebrospinal fluid secreted by pia mater and pia mater, the arachnoid plexus and epidermal cells lining the verticals of the brain central canals. म्हणजे सांगितलं की हा फ्लुइड कोण तयार करतो, तर हा कॉर्टोइड प्लेक्सस करतो. ठीक आहे, जो की मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवला होता. त्यानंतर थोडा स्पाय मॅटरचा रिजन तयार करतो, जो की याच्या खाली असतो. आणि इपिडेमल सेल्स, इपिडेमल सेल्स आपल्या ह्या व्हेंट्रिकल्स असतात, म्हणजे ब्रेनच्या जो खालचा मिडल पोर्शन असतो, ब्रेनच्या अशा प्रकारे जे हे बघा, हा ब्रेन आहे वरती असा, आणि याच्यामध्ये ह्या ज्या पोकळ्या असतात, ही अशी जागा स्पेस असते, इथेच हा कोणतो कॉर्टेड असतो, नंतर इथे आपला पाय मॅटर असतो, आणि इथे एपिडेमल सेल्स असतात मध्ये. या तिघही काय करतात, ह्या सीएसएफ तयार करण्यामध्ये काय करतात, मदत करतात. ओके, तो विचारलं की सीएसएफ कोण करतो, तर पहिला कॉर्टेड प्लेक्सस आधीच सांगितलं मी तुम्हाला, नंतर पाय मॅटरच्या काही सेल्स तयार करतात आणि एपिडेमल सेल्स तयार करतात. नेक्स्ट असतं द थ्री ओपनिंग in the roof of the medulla oblongata helps draining out the CSF from brain to the outside. आता हा जो cerebrospinal fluid आहे, हा ब्रेनच्या बाहेरही टाकला जातो. कुठून? मेडुला ऑब्लॉंगेटा कडनं. ओके, आणि ड्रेन कुठे केला जातो, तर माहिती आपल्याला स्पायनल कॉर्ड कडे. द meaning of the CSF act as a shock absorber, protect the brain spinal cord from the mechanical injury. तर हे बघा, मेडुला ऑब्लॉंगेटा कडनं हे बघा, आपण थोडस मेडुला ऑब्लॉंगेटा बघतोय. ब्रेन दिसतोय तुम्हाला, ब्रेनचा हा छोटा ब्रेन आहे, त्याला सेरेबेलम म्हणतात. हा मेडुला ऑब्लॉंगेटा दिसतोय तुम्हाला, हा जो पोर्शन असतो, हा मेडुला ऑब्लॉंगेटा असतो. याच्यावरती असं एक ओपनिंग असतं, थोडासा मोठा झालेला पोर्शन असतो, त्याला पॉन्स म्हणतात. तुम्ही पुढे गेल्यावरती आता हे पूर्ण पार्ट शिकणार जात तुम्ही, मेडुला ऑब्लॉंगेटा. पण मला हे नाही दाखवायचं होतं, मला दाखवायचं होतं की लिक्विड कशा प्रकारे जातं. चांगली डायग्राम, थांबा जरा. हे बघा, हा तुमचा मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, हा मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, हा पॉन्स आहे, आणि हा जो आहे बघा, सेंट्रल कॅनल दिसते तुम्हाला. या सेंट्रल कॅनल मध्ये, या सेंट्रल कॅनल्स मधनं काय केलं जातं, सीएसएफ ला काय केलं जातं, खाली मूव्ह केलं जातं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ब्रेन कडनं काय करतो, सेंट्रल कॅनल मधनं. सेंट्रल कॅनल म्हणजे काय असते, आपला स्पायनल कॉर्ड असतो, त्याच्या मधला ओपनिंग असतं. सेंट्रल कॅनल इथून स्टार्ट होते, आणि त्यातनं सीएसएफ काय केला तो ब्रेनच्या बाहेर स्पायनल कॉर्ड मध्ये पाठवला जातो. पॉईंट कळाला का? डोक्याच्या वरती जात आहे, जास्त झालाय? बोला, समजतंय ना काय बोलतोय तर? हॅलो, हॅलो, ऐकू येते का राज? हा सर. ओके, नाही इथले काही लोक कमी होऊन गेलेत का, कमी होऊन गेलेत काय, गायब झालेत काय? ठीक आहे, नाही तर मग आपण उद्या कंटिन्यू करू. आता याच्या पुढे जरा जास्त झालं, मग ते मेडुला ऑब्लॉंगेटा वगैरे इकडे तिकडे, तर एकदा तुम्ही बघा ते, आपण पुन्हा उद्या कंटिन्यू करू. मला वाटतं काही लोक का गायब झालेत, मला रिझन शोधावं लागेल गायब होण्याचे रिझन्स वगैरे. ठीक आहे, आपण स्लोली त्याला डायजेस्ट करू. चलो ठीक आहे, ते स्टॉप करू आपण.